नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी। सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट। जाणून घ्या सविस्तर माहिती। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। देशातील सर्वात मोठी IT कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने आपल्या पात्र कर्मचाऱ्यांसाठी वार्षिक वेतनवाढ लागू करण्याची घोषणा केली आहे। ही वाढ 1 एप्रिल 2026 पासून प्रभावी मानली जाईल। मात्र पगारात नक्की किती टक्के वाढ होणार याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही। बिझनेस स्टँडर्डच्या वृत्तानुसार कंपनीचे CHRO सुदीप कुनुम्मल यांनी सांगितलं की सर्व ग्रेडमधील पात्र कर्मचाऱ्यांना यावेळी वार्षिक इन्क्रीमेंट मिळेल। उत्तम कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दुहेरी अंकात वेतनवाढ दिली जाऊ शकते, असं कंपनीनं म्हटलंय। AI वर भर आणि भरती प्रक्रिया सुरू। मिळालेल्या माहितीनुसार कुनुमल यांनी सांगितलं की कंपनी चौथ्या तिमाहीत भविष्यासाठी सज्ज कर्मचारी वर्ग तयार करण्यावर विशेष लक्ष देत आहे। या काळात अनुभवी प्रोफेशनल सोबतच कॅम्पस हायरिंग मध्येही मोठी वाढ करण्यात आली आहे। आर्थिक वर्ष 2026 मध्ये AI फर्स्ट कल्चर मजबूत करण्यावर आणि कर्मचाऱ्यांना AI संबंधित कौशल्यांनी सज्ज करण्यावर मुख्य भर होता। ग्राहकांच्या बदलत्या गरजांशी ताळमेळ राखण्यासाठी आर्थिक वर्ष 2027 मध्येही हेच प्राधान्य कायम ठेवण्याचा निर्णय कंपनीने घेतलाय। फ्रेशर्स आणि अनुभवी प्रोफेशनल्सना संधी। TCS फ्रेशर्स आणि अनुभवी प्रोफेशनल्सची भरती सुरूच ठेवणार असल्याचं कंपनीनं स्पष्ट केलं। विशेषतः AI डेटा एंटरप्राइजेस सोल्युशन, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग, क्लाउड सायबर सिक्युरिटी आणि डिजिटल इंजिनिअरिंग या क्षेत्रातील भरतीवर अधिक जोर असेल। आर्थिक वर्ष 2026 मध्ये कंपनीनं ॲडव्हर्टायझरी आणि कन्सल्टिंगमध्ये तज्ज्ञ असलेल्या 750हून अधिक प्रोफेशनल्सची नियुक्ती केली आहे। तसंच टॅलेंट डेव्हलपमेंट प्रोग्राम्समधील गुंतवणूकही वाढवण्यात आली आहे। कर्मचारी संख्या आणि मागील कल। आर्थिक वर्ष 2026च्या शेवटी TCS एकूण कर्मचारी संख्या 5,84,519 इतकी होती, जी मागील वर्षाच्या याच कालावधीतील 6,07,979 संख्येपेक्षा कमी आहे। मात्र तिमाही आधारावर चौथ्या तिमाहीत कंपनीनं 2,356 नवीन कर्मचारी जोडले आहेत। कंपनीच्या मते सध्या 2.7 लाख कर्मचाऱ्यांकडे AI आणि मशीन लर्निंगमध्ये उच्च पातळीवरील स्किल्स आहेत। गेल्या वर्षीच्या तुलनेत आर्थिक वर्ष 2025 मध्ये TCSनं वेतनवाढीला 5 महिने उशीर केला होता आणि ती सप्टेंबर 2025 मध्ये लागू झाली होती। त्यावेळी सरासरी वाढ 4.5% ते 60% दरम्यान होती, तर टॉप परफॉर्मन्सना तेव्हाही दुहेरी अंकात इन्क्रीमेंट मिळालं होतं। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह। धन्यवाद।